जय हिंद. मी लेफ्टनंट कर्नल डॉक्टर सतीश ढगे. वेळोवेळी वेगवेगळ्या प्रकारच्या न्यूजपेपर आर्टिकल्सच्या माध्यमातून किंवा कधी व्याख्यानाच्या माध्यमातून, कधी लेक्चर्सच्या माध्यमातून, तर कधी वेगवेगळ्या न्यूज चॅनलवरच्या मुलाखतींच्या माध्यमातून किंवा पॅनल डिस्कशनच्या माध्यमातून वेगवेगळ्या विषयांवर तुमच्याशी मी संवाद साधतच असतो. 17 सप्टेंबर 2022 ला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आणि त्याच्या अनुषंगानं एका न्यूज पोर्टलच्या संपादकानं माझ्याशी संवाद साधला आणि मुळात वर्ष 2014 ते 2022 या 8 वर्षांमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली संरक्षण सिद्धतेच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने कुठले कुठले महत्वाचे बदल झाले याच्याशी संबंधित चर्चा झाली. आता मुळात कुठल्या व्यक्तीचा जर वाढदिवस असेल तर आपण त्या व्यक्तीविषयी चांगलं बोलावं असंच अपेक्षित आहे आणि नक्कीच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या अनुषंगानं मागच्या 8 वर्षात त्यांच्या प्रधानमंत्री पदाच्या कार्यकालामध्ये जे महत्वाचे बदल झाले, सकारात्मक बदल झाले, त्याच्याशी संबंधित चर्चा झाली. आज सुद्धा त्याच अँगलनं मी तुमच्याशी चर्चा करणार आहे. वाढदिवस आहे म्हणून जास्तीत जास्त सकारात्मक बाबी आपण त्या ठिकाणी चर्चा करणार आहोत, पण त्याच्या सोबतीलाच कुठल्याही नाण्याच्या दोन बाजू असतात. जर काही चांगले निर्णय घेतले असतील तर काही जे आहेत अशा गोष्टी घडल्या असतील कळत नकळत त्याचे विपरीत परिणाम हे देशाच्या सुरक्षिततेवर किंवा एकूणच ज्याला आपण कॉम्प्रिहेन्सिव्ह नॅशनल पॉवर म्हणतो त्यावर सुद्धा होत असतात. तर काही सगळ्याच गोष्टींना नाही पण काही त्या गोष्टींना सुद्धा हात घालण्याचा प्रयत्न आजच्या या संवादाच्या माध्यमातून मी तुमच्याशी करणार आहे. मुळात जर वर्ष 2014 ते 2022 हा 8 वर्षांचा कार्यकाल आपण जर पाहिला ज्यामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे मुख्यतः एक प्रकारे जे आहे नेत्याच्या भूमिकामध्ये होते. संपूर्ण भारताचं नेतृत्व त्यांनी त्या ठिकाणी केलं. नक्कीच मागच्या 70 वर्षांमध्ये घडल्या नाही अशा काही महत्वाच्या गोष्टी आपल्या संरक्षण सिद्धतेच्या अनुषंगाने सुद्धा झाल्या. ओव्हरऑल डिफेन्सशी संबंधित, संरक्षणाशी संबंधित एकूणच भारताचा जो अप्रोच होता, दृष्टिकोन होता, त्यामध्ये काही महत्वाचे बदल झाले. जे काही भारताच्या संरक्षण सिद्धतेसाठी आवश्यक आहे अशी काही महत्वाची शस्त्रास्त्र, अशी काही महत्वाची उपकरणं, असे काही महत्वाचे करार हे मागच्या 8 वर्षांमध्ये झाले, जे मागच्या 70 वर्षांमध्ये म्हणजे वर्ष 2014च्या आधी त्या ठिकाणी झाले नव्हते. सर्वात महत्वाचं पुढचा विचार करून आत्मनिर्भर भारत, संरक्षण सिद्धतेमध्ये सुद्धा भारत हा आत्मनिर्भर व्हावा या अनुषंगानं वर्ष 2020 मध्ये नरेंद्र मोदी सरकारनं जी आत्मनिर्भर भारत योजना सुरू केली त्याच्या अनुषंगानं सुद्धा काही महत्वाचे बदल झाले. आणि माझ्या मते भविष्याचा वेध घेऊन आज घडीला काही निर्णय हे कडू वाटवत असेल, कुठे ना कुठेतरी ते जे आहेत पॉप्युलिस्टिक मेजर्स नाहीत, कुठे ना कुठेतरी सामान्य लोकांना ते आज घडीला निर्णय पटणार नाही असं जरी वाटत असले तरी काही महत्वाचे निर्णय सुद्धा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारने घेतले. तर या 4 वेगवेगळ्या अनुषंगानं, या 4 वेगवेगळ्या हेडिंग खाली आपण जे आहे आज चर्चा करणार आहोत, तुमच्याशी मी संवाद साधणार आहे. सर्वात पहिल्यांदा जसं मी म्हटलं की ओव्हरऑल अप्रोच, ओव्हरऑल दृष्टिकोन संरक्षण सिद्धतेच्या अनुषंगानं भारतानं बदलला. यासाठी 3 महत्वाची उदाहरणं मी तुमच्या समोर ठेवेल. वर्ष 2016 मध्ये उरी सर्जिकल स्ट्राईक, वर्ष 2019 मध्ये पुलवामा मध्ये फेब्रुवारीमध्ये ज्यावेळेस पुलवामा मध्ये हल्ला झाला आणि त्याच्यानंतर बालाकोट मध्ये आपण जो एअर स्ट्राईक केला ते उदाहरण, आणि ऑगस्ट 2019 मध्ये कलम 370 हटवण्याचा निर्णय जो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारने घेतला. या 3 महत्वाच्या घटना जर आपण लक्षात घेतल्या, उरी द सर्जिकल स्ट्राईक, बालाकोट एअर स्ट्राईक आणि मी म्हणेल की एक प्रकारे कलम 370 हटवणं, याच्या माध्यमातून काय झालं, संपूर्ण जगासमोर एक स्पष्टपणे मेसेज आपण दिला की राजकीय नेतृत्वाच्या अनुषंगानं भारत देश आता जे आहे जर गरज पडेल तर खमकी अशा प्रकारची भूमिका घेऊ शकतो. याला आणखीन मी एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतो. वर्ष 2016 मध्ये आपण उरी सर्जिकल स्ट्राईक त्या ठिकाणी केला. याचा अर्थ असा का की 1947 पासून ते 2016च्या आधीपर्यंत आपण कधीच पाकव्याप्त काश्मीरमध्ये किंवा आमच्या सीमा ओलांडून आम्ही दुसऱ्या देशांमध्ये त्या ठिकाणी गेलो नाहीत. नक्कीच याच्या आधी सुद्धा बरेचसे सर्जिकल स्ट्राईक हे भारताच्या सैन्य दलातर्फे त्या ठिकाणी करण्यात आले, छोट्या मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी असतील. पण एक महत्वाचा बदल 2016च्या आधीपर्यंत जरी भारताचे सैनिक भारताच्या संरक्षणासाठी आपल्या सीमा ओलांडून पाकिस्तानच्या सीमेमध्ये जरी गेले असलं तरी जे आहे आंतरराष्ट्रीय पटलावर आम्ही अशी भूमिका घेतली होती किंवा ज्याला आपण म्हणू डंकी की चोट पे हमने कभी उस तरह का डिक्लेरेशन वहां पे नहीं किया था.
सगळ्यात पहिल्यांदा वर्ष 2016 मध्ये आम्ही सर्जिकल स्ट्राइक केला आणि सर्जिकल स्ट्राइक करून डंके की चोट पे सारे विश्व को हमने बता दिया कि अगर भारत की सुरक्षा के खिलाफ कोई आंख उठाता है और अगर जरूरत पड़ती है तो हम हमारी सीमाओं को पार करके पाकिस्तान की हद में जाके भी जो है हमारी संरक्षण से संबंधित जो भी कुछ जिम्मेदारियां हैं, जो भी कोई अलग अलग तरह की चीजें करना अपेक्षित है, वो सारी चीजें हम करेंगे. म्हणजे संपूर्ण जगाला ठणकावून आम्ही सांगितलं की आताचा भारत हा शांत बसणारा नाही, सहिष्णू नाही. जर गरज पडली तर आम्ही जे आहे आमच्या सीमा सुद्धा ओलांडू शकतो. आणि त्याच्या अनुषंगानं आतापर्यंत सॉफ्ट स्टेट अशी ही भारताची जी इमेज झाली होती, त्या भारताच्या इमेज मध्ये कुठेतरी बदल व्हायला सुरुवात झाली. बालाकोट एअर स्ट्राईक असो किंवा कलम 370 मध्ये बदल करण्याची चर्चा ही गेल्या कित्येक दशकापासून चालू होती. भारतीय संविधानाच्या अनुषंगाने सुद्धा हे टेम्पररी प्रोव्हिजन होतं आणि ते टेम्पररी प्रोव्हिजन असताना सुद्धा जर ऑलमोस्ट 7 दशकांपेक्षा जास्त ते जर टेम्पररी प्रोव्हिजन राहत असेल, राजकीय इच्छाशक्ती जर दाखवली जात नसेल आणि एखादं सरकार ते टेम्पररी प्रोव्हिजन हटवण्यासाठीची राजकीय इच्छाशक्ती दाखवत असेल, तर माझ्या मते कुठेतरी संपूर्ण जगाला राजकीय इच्छाशक्ती किती स्ट्रॉंग आहे आणि संरक्षण सिद्धतेच्या बाबतीत हे सरकार जे आहे कशा प्रकारचा विचार करतं, अशा प्रकारची स्पष्ट भूमिका कुठेतरी जी आहे आंतरराष्ट्रीय पटलावर नरेंद्र मोदी सरकारनं त्या ठिकाणी ठेवली होती. म्हणजे राजकीय दृष्टिकोन संरक्षणाच्या बाबतीत जो आहे मागच्या 8 वर्षांमध्ये आपल्याला बदललेला दिसला, जी भूमिका मागच्या 70 वर्षांमध्ये आपल्याला दिसली नव्हती. एक गोष्ट. दुसरी महत्वाची गोष्ट, आपल्या संरक्षण सिद्धतेसाठी जे काही आवश्यक होतं अशी महत्वाची जी आहे वेगवेगळ्या प्रकारची उपकरणं, वेगवेगळ्या प्रकारची शस्त्रास्त्र ही सुद्धा आपण त्या ठिकाणी विकत घेतली. मग फ्रान्स कडून जे आहे राफेल सारखं अतिशय महत्वाचं असं लढाऊ विमान घेतलेलं असो किंवा रशियाकडून S-400 मिसाईल डिफेन्स सिस्टम त्या ठिकाणी विकत घेतलेली असेल किंवा अमेरिकेकडून अपॅचे असेल, चिनूक असेल, या प्रकारची महत्वाची हेलिकॉप्टर्स आपण विकत घेतलेली असो. म्हणजे वेळोवेळी जशी गरज पडली तशा प्रकारची संरक्षण सिद्धतेसाठी असणारी गरज आपण वेळोवेळी जी आहे ती पूर्ण केलेली आहे आयातीच्या माध्यमातून. आणि ज्यावेळेस आपल्याला कळालं की खरोखरच जर भारताला खऱ्या अर्थानं सुपर पॉवर व्हायचं असेल, फक्त भाषण करून किंवा विश्वगुरू म्हणून चालणार नाही, आपली संरक्षण सिद्धता सर्वात पहिल्यांदा मजबूत करणं आपल्याला आवश्यक आहे. रशियावर, अमेरिकेवर, फ्रान्सवर किंवा जगामधल्या दुसऱ्या देशांवर जर आपण आपल्या डिफेन्स इक्विपमेंटसाठीच जर अवलंबून राहत असू, त्यांच्या आयातीवर जर अवलंबून त्या ठिकाणी राहत असू, तर भारताचं भवितव्य एक महाशक्ती म्हणून हे जे आहे त्याविषयी प्रश्नार्थक चिन्ह निर्माण होईल. आणि याचाच विचार करून वर्ष 2020 मध्ये आत्मनिर्भर भारत आणि त्यातल्या त्यात संरक्षण क्षेत्रामध्ये आत्मनिर्भर भारत म्हणजेच फक्त भारताच्या संरक्षण सिद्धतेसाठी आवश्यक असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, जी वेगवेगळ्या प्रकारची उपकरणं आहेत, शस्त्रास्त्र आहेत, ती फक्त आयातीच्या माध्यमातून नाही तर भारतामध्येच आम्ही ती तयार करणार आहोत. भारतीय कंपन्यांद्वारे ती तयार केली जातील किंवा बाहेरच्या देशाच्या कंपन्यांना आम्ही निमंत्रित करू, भारतामध्ये या, भारताच्या देशांशी तुम्ही कोलॅबोरेशन करा, त्यांच्यासोबत मर्जर करा, वेगवेगळ्या प्रकारची जॉईंट व्हेंचर करा आणि त्याच्या माध्यमातून भारताच्या संरक्षण सिद्धतेसाठी लागणाऱ्या ज्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्यांची निर्मिती तुम्ही करा. यासाठी जी काही आर्थिक मदत किंवा बाकी जी आहे पायाभूत सुविधांची जी काही मदत आवश्यक आहे ते भारत सरकार त्या ठिकाणी देईल. अशा प्रकारची एक फर्म भूमिका भारत सरकारने घेतल्यामुळे नक्कीच येणाऱ्या काळामध्ये भारताची संरक्षण सिद्धता वाढवण्यासाठी याचा अतिशय महत्वाचा फायदा होईल. रायबरेली असेल, अमेठी असेल, उत्तर प्रदेशमधले वेगवेगळ्या प्रकारचे ठिकाणं असतील, ऑलरेडी जे आहे वेगवेगळ्या प्रकारच्या डिफेन्स पब्लिक सेक्टर अंडरटेकिंगची त्या ठिकाणी निर्मिती करण्यात आलेली आहे आणि त्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारच्या शस्त्रास्त्रांची निर्मिती त्या ठिकाणी केली जाते. बुलेट प्रूफ जॅकेट जे आतापर्यंत भारतीय सैनिकांना आपण बाहेरच्या देशांमधून आयात करून देत होतो, आता ते बुलेट प्रूफ जॅकेट संपूर्णतः भारतीय बनावटीचं आहे. भारतीय सैनिकांना ते तर दिलंच जातं, पण त्याचबरोबर आपण दुसऱ्या देशांना सुद्धा हे बुलेट प्रूफ जॅकेट विकून त्याच्या माध्यमातून विदेशी चलन एक प्रकारे जे आहे जमा करतोय, एक प्रकारे जी आहे ती कमाई भारत सरकारची त्या ठिकाणी होतीये. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या शस्त्रास्त्रांची, उपकरणांची निर्मिती करून आपली दुसऱ्यांवरची डिपेंडन्सी ही आपण कमी करतोय. हे आपल्याला विसरून चालणार नाही की आज घडीला सुद्धा 60% सुद्धा जास्त भारतीय शस्त्रास्त्रांची, भारतीय उपकरणांची गरज ही आपण रशियाकडून आयात करून पूर्ण करतो. जगातल्या लार्जेस्ट इम्पोर्टर ऑफ आर्म्स अँड ॲम्युनेशन, शस्त्रास्त्र, दारुगोळा यांचा सर्वात जास्त आयात करणारा देश
ही जर यादी काढली तर भारताचा क्रमांक त्यामध्ये वरचा लागतो. म्हणजे नक्कीच हे जर आपल्याला बदलायचं असेल, खऱ्या अर्थानं आपल्याला जर सुपर पॉवर व्हायचं असेल, तर संरक्षण सिद्धता वाढवण्यासाठी आणि एक प्रकारे त्यामध्ये आत्मनिर्भरता करण्यासाठी नरेंद्र मोदी सरकारनं 2020 मध्ये आत्मनिर्भर भारत ही योजना जी सुरू केली ती अत्यंत महत्वाची योजना आहे. आणि याच्या माध्यमातून जसं आपल्याला माहित आहे 74% ऑफ फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट ही त्या ठिकाणी जी आहे ऑटोमॅटिक रूटनं स्वयंचलित मार्गाने त्या ठिकाणी अलाउड केलेली आहे आणि 100% इन्व्हेस्टमेंट इन दिस डिफेन्स सेक्टर युनिट्स ही त्या ठिकाणी जे आहे गव्हर्नमेंट रूटनं त्या ठिकाणी जे आहे सरकारी मार्गाने एक प्रकारे जे आहे त्या ठिकाणी अलाउ केलेली आहे. म्हणजे नक्कीच हे एक प्रकारे आपण म्हणू की स्वागतार्ह अशा प्रकारचं पाऊल आहे. अप्रोच पॉझिटिव्ह, आत्मनिर्भर भारत डिफेन्स सेक्टर मध्ये पॉझिटिव्ह आस्पेक्ट. तिसरी महत्वाची गोष्ट 2016 ते 2022 या काळामध्ये अमेरिकेसोबत 3 महत्वाचे जे आहेत करार डिफेन्सशी संबंधित स्ट्रॅटेजिक आस्पेक्टशी संबंधित आपण केले आणि त्याच्या माध्यमातून डिफेन्स अँड स्ट्रॅटेजिक पार्टनर अशा प्रकारचा जो आहे एक प्रकारचं स्थान अमेरिकेसोबत भारताने त्या ठिकाणी मिळवलेलं आहे. म्हणजे भारत हा अमेरिकेचा स्ट्रॅटेजिक पार्टनर झालेला आहे आणि त्याच्या अनुषंगानं वेगवेगळ्या प्रकारचं तंत्रज्ञान असो, वेगवेगळ्या प्रकारचं इंटेलिजन्स इनपुट असो, ते आपण अमेरिकेकडून या करारांच्या माध्यमातून मिळवतोय. याआधी सुद्धा आपण अमेरिकेसोबत वेगवेगळ्या प्रकारचे करार करत होतो, पण 2016 ते 2022 या एक प्रकारे 6 वर्षांमध्ये 3 महत्वाचे जे करार झाले ते नक्कीच मागच्या 70 वर्षांमध्ये त्या ठिकाणी झाले नव्हते आणि त्याचा भविष्यामध्ये सुद्धा अमेरिका आणि भारत यांच्या संबंधांवर सकारात्मक परिणाम होण्याची त्या ठिकाणी शक्यता आहे. दुसरा आणखीन एक महत्वाचा भाग जर आपण त्या ठिकाणी पाहिला तर माझ्या मते खऱ्या अर्थानं भविष्याचा वेध घेऊन कुठेतरी जे आहे राष्ट्रीयत्वाची भावना सामान्य लोकांमध्ये चेतवण्यासाठी या सरकारनं विशेष प्रयत्न केले. काही मी उदाहरणं या ठिकाणी देतो. जसं फॉर एक्झाम्पल नुकतंच नेव्ही आपलं जे नौदल आहे त्या नौदलाचं जे निशाण आहे, त्या नौदलाचा जो एक प्रकारे झेंडा आहे, एन्साइन आहे, त्यामध्ये बदल करण्यात आला आणि आतापर्यंत ब्रिटिशचा जो क्रॉस होता तो ब्रिटिशांचा क्रॉस त्या झेंड्यावरून हटवून त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा आपण त्या ठिकाणी आणलेली आहे. म्हणजे सर्वात पहिल्यांदा छत्रपती शिवरायांनी कुठेतरी कशा प्रकारे नौदलाचं महत्व आहे, कशा प्रकारे ब्रिटिशर्स हे जे आहे या सागरी मार्गाने येऊन भारताच्या संरक्षण सिद्धतेला एक प्रकारे तडा देऊ शकतात हे कित्येक वर्ष अगोदर छत्रपती शिवाजी महाराजांनी ओळखलं होतं आणि म्हणूनच त्यांनी नौदलाची आरमाराची स्थापना केली होती. त्यांचं हे कर्तृत्व लक्षात घेऊन सध्याच्या सरकारनं भारताच्या नौदलाच्या झेंड्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेची जी आहे त्या राजमुद्रेला त्या ठिकाणी स्थान दिलंय. म्हणजे नक्कीच कुठेतरी राष्ट्रीयत्वाची भावना, कुठेतरी कोलोनियल लिगसी, ब्रिटिशांची जी लिगसी आहे ते हटवण्याचं काम हे नक्कीच हे सरकार त्या ठिकाणी करत आहे. अग्निपथ योजना काही पॉझिटिव्ह आहेत, निगेटिव्ह आहेत, पण अग्निपथ योजनेच्या माध्यमातून भविष्याचा वेध घेऊन जर भारतीय तरुणांना एक प्रकारचं शिस्तबद्ध वातावरण दिलं, एक प्रकारे त्यांना सिस्टमॅटिक ट्रेनिंग दिलं, तर हेच तरुण सिव्हिलियन लाईफ मध्ये येऊन कुठेतरी भारताच्या प्रगतीसाठी कार्यरत राहतील असा विचार ठेवून अग्निपथ योजना सुद्धा जी आहे या सरकारनं आणण्याचं धाडस हे मागच्या काही महिन्यांमध्ये केलेलं आपल्याला स्पष्टपणे त्या ठिकाणी दिसतं. एवढंच नाही तर ज्यावेळेस बीटिंग द रिट्रीट म्हणजे रिपब्लिक डे परेड त्या ठिकाणी होते आणि तो सगळा समारोह असतो आणि बीटिंग द रिट मध्ये ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या धून वाजवल्या जायच्या, ब्रिटिशांची सगळी सिस्टम जी आहे आतापर्यंत आपण फॉलो करत होतो त्या बीटिंग द रिट्रीट ट्यून मध्ये सुद्धा जे आहेत मॅक्सिमम ट्यून या ब्रिटिशांच्या त्या ठिकाणी होत्या, त्या हटवून आता त्या ठिकाणी महात्मा गांधीजींचं भजन त्या ठिकाणी येत आहे. त्यामध्ये जे आहे सारे जहां से गाणं त्या ठिकाणी येत आहे. म्हणजे नक्कीच पुन्हा कुठेतरी ब्रिटिश लिगसी हटवून राष्ट्रीयत्वाची भावना वाढवण्यासाठी सिम्बॉलिक आहे, हे कुठेतरी जे आहे प्रतिकात्मक आहे, पण हे प्रतिकात्मक वेगवेगळ्या प्रकारचे बदल हे सरकारद्वारे स्पष्टपणे केले गेलेले आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. म्हणजे भविष्याचा वेध घेऊन घेतलेले काही निर्णय असो, ओव्हरऑल बदललेला दृष्टिकोन असो, काही महत्वाचे करार असो, आत्मनिर्भर भारत असो किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या शस्त्रास्त्रांची आयात केलेली असो आणि याच्या माध्यमातून आपली संरक्षण सिद्धता वाढवण्यासाठी सरकारने केलेले प्रयत्न हे नक्कीच वाखाणण्याजोगे आहेत आणि यांचा म्होरक्या, यांचं नेतृत्व हे नरेंद्र मोदी यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. आणखीन एक महत्वाची बाब, मागच्या 2.5 वर्षांपासून आपण पाहतोय की LAC वर लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोलवर लद्दाखमध्ये मुख्यतः चीन आणि भारत यांच्या सैनिकांमध्ये एक प्रकारचा संघर्ष सुरू आहे.
आणि मागच्या 2.5 वर्षांमध्ये आपण पाहतोय की आपले सैनिक त्या ठिकाणी ठाम आहेत. खरं म्हटलं तर चीनचा हा प्रश्न हा मागच्या कित्येक दशकांपासून आहे, हा नवीन प्रश्न नाही. या अगोदर सुद्धा जे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे संघर्ष झालेले आहेत. पण मागच्या 2.5 वर्षांमध्ये एक महत्वाची भूमिका आपल्याला काय दिसते की चीनचं सलामी स्लायसिंग टेक्निक चीन हे नेहमीच करत आलेलं आहे की जे आहे 2 पावलं पुढे जायचे आणि मग चर्चेच्या माध्यमातून 1 पाऊल पुढे मागे यायचं आणि ओव्हरऑल त्यांचा बेनिफिट हा 1 पावलाचा होणार. म्हणजेच आतापर्यंत संपूर्ण जगामध्ये त्यांच्या सीमावर्ती भागामध्ये चीन अशा प्रकारचं सलामी स्लायसिंग टॅक्टिक अडॉप्ट करत आलेला आहे. भारताविरुद्ध सुद्धा त्यानं तसा करण्याचा प्रयत्न केला, पण भारतानं जे राजकीय नेतृत्व होतं त्यानं कुठेतरी सपोर्ट दिल्यामुळे आमच्या लष्करानं योग्य ती भूमिका त्या ठिकाणी घेतली. ज्यावेळेस गरज पडली त्यावेळेस कैलाश माउंटन रेंजवरच्या महत्वाच्या टेकड्या आम्ही काबीज केल्या आणि त्या प्रकारे एक प्रकारे डॉमिनन्स त्या ठिकाणी निर्माण केल्यामुळे चीनच्या सैनिकांना पँगॉंग तलावामध्ये जे फिंगर 8 पासून फिंगर 4 पर्यंत घुसले होते, पुन्हा त्यांना फिंगर 4 पासून फिंगर 8 पर्यंत मागे जायला आम्ही त्या ठिकाणी बाध्य केलं. म्हणजे नक्कीच एक प्रकारे जे आहे आपल्या सीमांचं संरक्षण करण्यामध्ये आमचं लष्कर जे आहे ते कुठेतरी मागच्या 2.5 वर्षांमध्ये यशस्वी झालेलं आपल्याला दिसतंय. आता या सगळ्या पॉझिटिव्ह बाबी मी या ठिकाणी सांगितल्या, पण यातल्या निगेटिव्ह बाबी सुद्धा आहेत. चीनच्या बाबतीत आमचं लष्कर जे आहे त्या ठिकाणी आज सुद्धा सज्ज आहे, ही आमची पॉझिटिव्ह बाब आहे. पण आपण हेही लक्षात घेतलं पाहिजे की कुठेतरी आम्ही चुकलो, कुठेतरी जे आहे आमच्या इंटेलिजन्स मध्ये कमी राहिली, कुठेतरी जे आहे आमचं गुप्तहेर खातं कमी पडलं, कुठेतरी जे आहे आम्ही गाफील राहिलो. म्हणूनच चीनचं सैन्य हे एप्रिल 2020च्या आधी कुठेतरी आमच्या लद्दाखच्या प्रांतामध्ये घुसण्यामध्ये यशस्वी झालं, अरुणाचल प्रदेशच्या काही भागांमध्ये त्या ठिकाणी येऊ शकलं. म्हणजे कुठेतरी जे आहे आमची कमी झाली आणि त्याच्यानंतर जे आहे आम्ही आमचं डिफेन्सिव्ह प्रिपेअर्डनेस किती पक्का आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे कुठेतरी आम्ही त्या ठिकाणी कमी होतो हे सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी ऍक्सेप्ट करावं लागेल, हे सुद्धा आम्हाला कुठेतरी त्या ठिकाणी मानावं लागेल. दुसरी महत्वाची बाब की वेगवेगळ्या प्रकारची शस्त्रास्त्र आम्ही विकत घेतोय हे खरंय, पण आज सुद्धा आम्हाला लक्षात घ्यावं लागेल की भारताच्या एअरफोर्स विषयी जर आपण विचार केला तर आमच्या संरक्षण सिद्धतेसाठी साधारणतः आमच्याकडे 44 एअरफोर्सचे स्क्वॉड्रन्स जे लढाऊ विमान आहेत त्यांचे 44 स्क्वॉड्रन असणं आवश्यक आहे. आज घडीला आमच्याकडच्या लढाऊ विमानांची संख्या जर आम्ही पाहिली तर हार्डली आमच्याकडे 32 स्क्वॉड्रन आहेत, म्हणजे 12 स्क्वॉड्रनची आता सुद्धा कमतरता आहे. मग ही विमानं आम्ही का विकत घेत नाही? एका बाजूला राफेल विमानं आम्ही विकत घेतली, ओरिजिनल करार जो होता तो 126 विमानांचा होता, तो कमी करून जो आहे 36 विमानांकडे केला गेला. सरकार म्हणतंय की ज्यामध्ये जे आहेत कमी जरी केली असली तरी त्यामध्ये जे आहेत महत्वाचे आम्ही बदल केले, महत्वाची शस्त्रास्त्र त्याला लावता येतील अशा प्रकारचं नवनवीन तंत्रज्ञान आम्ही त्या ठिकाणी आणलं, खरंय. पण जसं मी सांगितलं आमच्या संरक्षण सिद्धतेसाठी जी गरज आहे त्या गरजेपेक्षा 12 स्क्वॉड्रन आमच्याकडे कमी आहेत, तेवढी जी आहेत विमानं आमच्याकडे कमी आहेत. मग या विमानांची पूर्ती करण्यासाठी काही विशेष प्रयत्न सरकारद्वारे केले जात आहेत का? त्याचं उत्तर जे आहे अंशतः नाही असंच आहे. फक्त एअरफोर्स असं नाही, नौदलाच्या बाबतीत सुद्धा तेच. मोठा गवगवा करून आम्ही सांगितलं की संपूर्ण भारतीय बनावटीची म्हणजे ऑलमोस्ट ती जी जहाज आम्ही बनवली त्यापैकी 76% भाग जे आहेत ते भारतामध्ये बनवलेले आहेत, भारतीय बनावटीचे आहेत. अशा प्रकारची भारतातली सर्वात पहिली एअरक्राफ्ट कॅरियर विमानवाहू नौका INS विक्रांत, त्याचं जे आहे अनावरण नुकतंच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्या ठिकाणी केलं. अभिमानाची बाब आहे. आज घडीला रशियाकडून आयात केलेली INS विक्रमादित्य 2014 पासून भारताच्या नौदलाच्या सेवेत आहे आणि आता INS विक्रांत याचं अनावरण झालेलं आहे. 2023च्या सुरुवातीला ती सुद्धा पूर्णतः फंक्शनल त्या ठिकाणी होईल. भारताच्या नौदलाच्या सिद्धतेसाठी 3 एअरक्राफ्ट कॅरियर, 3 विमानवाहू नौकांची गरज आहे. तिसरी विमानवाहू नौका अजून सुद्धा त्याच्या निर्मितीसाठी भारत सरकारनं त्याला सँक्शन दिलेलं नाही. का? कारण पैसा मोठ्या प्रमाणावर जे आहे त्या ठिकाणी आर्थिक तरतूद करावी लागेल. कुठेतरी जे आहे भाषणाच्या माध्यमातून आम्ही सांगतो की जे आहे संरक्षण सिद्धतेमध्ये आम्ही कुठेही कमी पडणार नाही, एका पैशाची जे आहे आम्ही त्या ठिकाणी कमी पडू देणार नाही. पण दुसरीकडे जर पाहिलं तर हा फॅक्ट आहे की आज सुद्धा एअरफोर्स, आज सुद्धा आमची इंडियन नेव्ही ही कुठेतरी जी त्यांची आवश्यकता आहे त्या आवश्यकतेपेक्षा मॉडर्नायझेशन करण्यासाठी कुठेतरी कमी पडते. सेम इज ट्रू अबाउट इंडियन आर्मी. अग्निपथ योजनेविषयी एक महत्वाचा जो त्यावर आरोप त्या ठिकाणी केला जातो की पेन्शन वाचवण्यासाठी कुठेतरी जे आहे सैनिकांची कपात करण्यासाठी अग्निपथ योजना आणली आणि त्याच्या माध्यमातून फक्त 4 वर्षांसाठी या सैनिकांना त्या ठिकाणी कार्यरत ठेवलं जाईल आणि 4 वर्षानंतर फक्त अप टू 25% सैनिकांना
परमनंट सेवेमध्ये सामावून घेण्यात येईल. मुळात आता याचे पॉझिटिव्ह आहेत, निगेटिव्ह आहेत. अग्निपथ ऑलरेडी एक सेपरेट जी आहे चर्चा मी तुमच्याशी केलेलीच आहे. त्या पॉझिटिव्ह निगेटिव्ह मध्ये आपल्याला जायचं नाही. पण मग आर्मी असो, नेव्ही असो किंवा एअरफोर्स असो, आज सुद्धा त्यांचं मॉडर्नायझेशन, आधुनिकीकरण करण्यासाठी ज्या गोष्टी आवश्यक आहेत ते सरकार आर्थिक तरतुदींच्या माध्यमातून पूर्ण करू शकलं नाही. फक्त आर्थिक तरतूदच नाही, काही महत्वाचे निर्णय त्यामध्ये CDS चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत हे भारताचे सर्वात पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ होते आणि आर्मी, नेव्ही, एअरफोर्स यांच्या एकत्रित प्रयत्नातून जे थिएटर कमांड आपल्याला बनवायचे, एकीकृत सैन्य दलाची जी संकल्पना त्या ठिकाणी होती, ती संकल्पना CDSच्या माध्यमातून अस्तित्वात येणार होती. जनरल बिपिन रावत त्या ठिकाणी प्रयत्नरत सुद्धा होते, पण आपल्याला माहित आहे की दुर्दैवी त्यांचा जो अपघात झाला आणि त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. खरं म्हटलं तर जनरल बिपिन रावत यांच्या मृत्यूनंतर एखाद्या आठवड्यामध्येच दुसऱ्या म्हणजे नवीन CDSची नियुक्ती होणं अपेक्षित होतं. जनरल बिपिन रावत यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर कित्येक महिने उलटून गेले, पण अजून सुद्धा सरकारला तो निर्णय घेता आला नाही. अजून सुद्धा चीफ ऑफ डिफेन्स स्टाफची नियुक्ती झाली नाही आणि याच्या माध्यमातून एकीकृत सैन्य दलाची भारताची संकल्पना भविष्याचा वेध घेऊन हे अत्यंत आवश्यक आहे, पण ती एकीकृत सैन्य दलाची संकल्पना अस्तित्वातच आलेली नाही. म्हणजे असं नाही की प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या काळामध्ये जे काही निर्णय घेतले गेले ते सगळेच चांगले होते. नक्कीच चांगले निर्णय घेतले गेले. मी सुरुवातीला त्याविषयी चर्चा केली, काही अंशाने जे आहे त्याला टच करण्याचा प्रयत्न केला. पण अशाही बऱ्याच बाबी आहेत की ज्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सरकारला आणखीन चांगल्या करता आल्या असत्या, आणखीन काही महत्वाचे निर्णय घेता आले असते, पण ते निर्णय घेण्यामध्ये कुठेतरी सरकार कमी पडतंय. म्हणूनच मी म्हणतो की कधीही कुठलाही विषय हा 100% बरोबर किंवा 100% चूक नसतो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा सुद्धा कार्यकाल जर आपण डिफेन्सच्या अनुषंगाने पाहिला तर काही अंशी नक्कीच सकारात्मक बाबी घडल्या, पण काही अंशी बऱ्याचशा बाबी घडल्या नाही किंवा बऱ्याचशा बाबी या त्याच्या नकारात्मक बाबी सुद्धा आहेत, याचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे. आजच्या चर्चेमध्ये मी इथेच थांबतो. पुन्हा असंच कुठेतरी कुठला तरी विषय घेऊन तुमच्याशी संवाद साधायला मी येईलच. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद.